नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनल नीलपरी रेसिपीजमध्ये। आज आपण पाहणार आहोत 1 किलो कुरमुऱ्याचा चिवडा। अगदी संपेपर्यंत नरम न पडणारा, चवीला एकदम जबरदस्त। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। याच्यासाठी लागणारे साहित्य: कुरमुरे 1 किलो, 200 ग्रॅम खोबरं पातळ बारीक चिरलेलं जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं, डाळ्या 250 ग्रॅम, कढीपत्ता, कोथिंबीर 250 ग्रॅम, शेंगदाणे, जिरं 100 ग्रॅम, हळद, लाल मिरची पावडर आणि लसूण हे एकत्र मिक्स केलं होतं मिक्सरमध्ये, हिंग, परत गरम मसाला, नमक, मिरची। आपण जे 100 ग्रॅम जिरं घेतलं होतं त्यातलं अर्धं जिरं हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं, फरसाण आणि चिवडा मसाला। आता हे सगळे साहित्य तयार ठेवायचं आणि आता एक एक वस्तू आपण तळायला घेऊया। पहिल्यांदा मी कढीपत्ता घेतलाय। आता कढीपत्ता हा पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, परत तो फॅन खाली सुकवायचा, म्हणजे मग आपण जेव्हा तळतो तेव्हा तेल असं उडत नाही। आता कुरकुरीत एकदम झाला तो कढीपत्ता की मग आपण काढून घेऊया। कढीपत्ता काढून झाला सगळं तर त्याला एका ताटामध्ये बाजूला तेल नितळायला ठेवूया। तोपर्यंत आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे थोडे तळले की मग जो आपण कढीपत्ता आधी तळून घेतला होता तो कुरमुऱ्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। इथं आपले शेंगदाणे पण तळत आलेले आहेत। शेंगदाणे जरा असे क्रिस्पी झाले किंवा त्याचा थोडासा रंग जरी चेंज झाला तर आपण ते काढून घेऊया। म्हणजे जर शेंगदाणे असे तडतड वाजायला लागले, म्हणजे ते फुटायला लागले, तर आपण त्याला काढून घ्यायचं, म्हणजे ते भाजलेत असं आपण समजूया। शेंगदाणे सगळे भाजून झाले की मग आता त्याला तेल नितळायला दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचं। तोपर्यंत आपण डाळ टाकूया। डाळ्या भाजायला काही वेळ लागत नाही। तोपर्यंत आपलं ते तेल नितळलं होतं शेंगदाण्यातलं ते आपण कुरमुऱ्यामध्ये मिक्स करूया। डाळ्या आपल्या थोड्याशा हलवून भाजून घ्यायच्या। थोडंसं जरी कलर चेंज झाला मग त्याला आपण काढून घेऊया। डाळ्यामध्ये थोडंसं तेल जातं, थोडं जास्त वेळ नितळू द्यायच्या डाळ्या ताटामध्ये, आणि तोपर्यंत आपण कुरमुऱ्यामध्ये पहिले आपले शेंगदाणे आणि जो कढीपत्ता टाकला होता तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। गरम गरम वस्तू जर त्याच्यामध्ये टाकली तर कुरमुरे अजून कुरकुरीत होतात। आणि आता आपली पुढची वस्तू, खोबरं घेतलेलं आहे मी तळण्यासाठी। ते खोबरं पण खूप जास्त लाल कलरचं करायचं नाही, पण थोडंसं तळून घ्यायचं चांगल्या प्रकारे, क्रिस्पी झालं पाहिजे ते। तुम्ही पाहू शकता डाळ्याचा कलर पण कसा आहे, चेंज झालेला नाही जास्त, पण व्यवस्थित अशा कुरकुरीत झालेले आहेत। खोबरं पण आता आपलं तळून झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कसं जरा थोडंसं लालसर झालेलं आहे। ते भाजून झालं की आता आपण ते पण तेल नितळायला ठेवूया। आता प्रत्येक वस्तू आपण जे तळणार आहे ती तेल नितळायला ठेवायची, कारण जर तसंच आपण जर टाकलं तर तशाने चिवडा हा तेलकट होईल। आता खोबरं पण कुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण कोथिंबीर आणि मिरची एकत्र तळायला टाकूया। कोथिंबीर हे बारीक चिरलेली आहे। मिरची आणि कोथिंबीर थोडंसं भाजली की त्याच्यामध्येच आपण जिरं टाकायचं। जिरं म्हणजे आपण ते दोन अर्धं सेपरेट केलं होतं, एक अखंड जिरं आणि एक मिक्सरमध्ये बारीक केलेली पूड, ते सगळं एकत्र तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि ते आता तेल नितळायला ठेवायचं। त्यातलं तेल नितळून झालं की मग ते परत कुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे आपण तिन्ही वस्तू एकत्र तळलेल्या आहेत, म्हणजे कसं थोडे वस्तू आहेत ना, मग ते काढायला थोडं प्रॉब्लेम येतो। आता आपण उरलेल्या तेलामध्ये थोडीशी हिंग, गरम मसाला आणि चिवडा मसाला हे एकत्र करूया, म्हणजे आपला चिवड्याचा मसाला तयार होऊन जाईल। म्हणजे आपल्या उरलेल्या सर्व वस्तू आपण चवीनुसार त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत, म्हणजे हा चिवड्याचा मसाला लास्टचा आपला तयार होतो आहे। हा सर्व मसाला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आणि मगच तो कुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळा मसाला हा परतून घेतलेला आहे। अगदी कमी गॅसवरतीच सगळं मसाला एकदम एकजीव झाला पाहिजे। आता तो कुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचा, गरम गरम असतानाच तो मिक्स करायचा, म्हणजे जे डिकळ्या वगैरे होऊ शकता ते होणार नाहीत। असं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं। तो गरम गरम आपल्याला भाजू पण शकतो, म्हणून जरा सांभाळूनच करायचं। अशा प्रकारे सर्व मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता आतापासूनच हा चिवडा
मस्त खावासा वाटतो आहे. पण अजून एक इन्ग्रेडियंट टाकायचं बाकी आहे. मी यात फरसाण टाकला आहे. तुम्ही यात शेव पण टाकू शकता. आणि आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स झालं की मग एकदा चिवड्याची चव घेऊन बघायची. त्यात तिखट मीठ जर कमी वाटत असेल तर तुम्ही यावेळेस पण परत थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये मीठ तिखट मिक्स करायचं आणि ते परत व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि परत कुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचं. तसंच हाताने चोळून मिक्स करायचं म्हणजे तो व्यवस्थित सगळ्या कुरमुऱ्याला मसाला लागतो पण आणि चव अजून वाढते. अशा प्रकारे आपला चिवडा मस्त झणझणीत चविष्ट कुरकुरीत तयार झालेला आहे. बघताच क्षणी खावासं वाटतंय की नाही. आता तो आपण बंद डब्यामध्ये किंवा पंचपात्रेमध्ये मस्त भरून पॅक करून ठेवायचा म्हणजे तो नरम पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.